नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पोह्याच्या खारवड्या कशा करायच्या। तर त्यासाठी आपण रात्री पोहे 1 किलो भिजत घातले होते गरम पाण्यामध्ये आणि त्याचबरोबर शाबू पण पावशर भिजत घातले होते गरम पाण्यामध्ये। सर्वात आधी आपण पोहे बारीक करून घेतोय, जो आपला लाकडी डाव आहे त्याने। यानंतर आपण गरम पाणी केलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे टाकणार आहोत आणि त्याचबरोबर यामध्ये आपण मीठ पण टाकणार आहोत आणि जे आपण शाबू भिजत घातले होते ते पण यामध्ये आपण टाकून ही शाबूची आपली खीर तयार झाली आहे। शाबूची खीर केल्यामुळे काय होतं, जे आपल्या खारवड्या आहेत त्या तुटत नाहीत आणि नीट येतात। म्हणजे आता ही शाबूची खीर जी आपण केली आहे ती पोह्यामध्ये टाकणार आहोत आणि हे आपला जो लाकडी डाव आहे त्याने पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत सगळं। आता आपलं हे नीट मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण हे शेवग्यामध्ये भरून खारवड्या करायला सुरुवात केलेली आहे। तर आता आपल्या सर्व खारवड्या घालून झालेल्या आहेत आणि आपण हे 2 दिवस उन्हामध्ये वाळवलेलं आहे। तर हे बघा 2 दिवस उन्हामध्ये वाळून झाल्यानंतर आता आपले खारवड्या जे आहेत त्या तयार आहेत। आता आपण हे तळून बघणार आहोत की आपल्या कशा झालेल्या आहेत खारवड्या। तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण तळून बघूया आपलं खारवडे की कसं झालंय। तर अशा प्रकारे तळल्यानंतर आपले खारवडे दिसत आहेत। तर चवीला पण आपले खारवडे खूप छान झालेले आहेत। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।